सुरणी परिसरात बैलपोळा मोठ्या थाटात व शांततेत पार पडला. बैलाच्या खुराने शेती केली, घरात खोऱ्याने समृद्धी येते असा म्हणणारा शेतकरी आणि सगळ्यांनी साथ सोडली तरी वाढलेल्या कडबा गोड मानून मालकाच्या सोबत स्वतःही शेतात राबणाऱ्या बैल यांच्यातील नात्याला तोड नाही. कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही असं म्हणतात ते खरं आहे. हजारो वर्षापासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा आणि शेतकरी बळी वंशाचा आवडता सण म्हणजे बैलपोळा. वर्षभर खांद्याला खांदा लावून आपल्या मालकासोबत शेतात घामाच्या धारा वाहून सोनं पिकवणाऱ्या सर्जा राजाच्या आपल्या मालकाच्या हाताने लाड करून घेण्याचा सण म्हणजे बैलपोळा सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या दिवशी बळीराजा आपल्या बैल जोडीने आंघोळ घालून त्याची सजावट करतो. या दिवशी बैलांना कोणतेही काम न लावता सजविले जाते. बैल जोड्या गावातील ग्रामदैवत यांना प्रदर्शना घालून आपल्या घरी आणल्या जातात. येथे त्यांची पूजा आरती करून त्यांना गोड गोड नैवेद्य दिला जातो. सर्जा राजांनी जेवण केल्यानंतरच बळीराजा स्वतः जेवण करतो. आजचा हा बैलपोळा ग्रामीण भागात अतिशय महत्वाचा सण मानला जातो आणि हाच बैलपोळा श्रावण महिन्यातील अमावस्येच्या दिवशी बैलपोळा हा सण शेतकऱ्याचा आणि सर्जा राजाचा मोठा सण मानला जातो. यावेळी गावातील शेतकरी बांधव यांनी मोठ्या संख्येने गावामध्ये उपस्थित राहून बैलपोळा हा सण मोठ्या थाटामाटात सर्जा राजांना सजावट घालून मारुती मंदिर येथे प्रदर्शना घालून घरी नेऊन त्यांची आरती ओवाळून त्यांना गोड नैवेद्य घालून साजरा केला. यावेळी गावातील नागरिक व पोलीस पाटील उपस्थित होते. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.